नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, ही जवळपास अतिरिक्त मदत जी आहे अतिवृष्टीची कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार, त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार, या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट बघण्याचा प्रयत्न करूयात। आणि ही पैसे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे, ही सुद्धा माहिती आणि कोणत्या तारखेपासून ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहेत, याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे लोकसभेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव हे केंद्राकडे आलेला आहे आणि लवकरच केंद्राचा प्रस्ताव हा मंजूर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अतिरिक्त आम्ही लवकरच देणार आहे। 1,500 कोटीपेक्षा जास्त निधी असणार आहे आणि हा निधी महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत। आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये सुद्धा अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तालुके होते आणि ही केंद्र सरकारची अतिरिक्त जी नुकसान भरपाईची जी मदत सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे, ती अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित शेतकऱ्यांनाच भेटणार आहे। ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले होते। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील या 5ही तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे। 5 तालुक्यामध्ये, ज्याच्यामध्ये हिंगोली असेल, कळमनुरी असेल, औंढा नागनाथ असेल, सेनगाव असेल किंवा वसमत असेल, या 5ही तालुक्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत। हे 16ही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील या 16 तालुक्यातील एकूण 93 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची अतिरिक्त वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। 9ही तालुके राज्य सरकारने अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे केंद्र सरकारची अतिरिक्त जी मदत भेटणार आहे ती परभणी जिल्ह्यातील 9ही तालुक्यातील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो। त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 8 ते 9 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये राज्य सरकारने दाखवलेले आहेत। त्यामुळे केंद्र सरकारची अतिरिक्त मदत वाढीव जी नुकसान भरपाई जी आहे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये सर्व तालुके होते। यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सर्वच्या सर्व तालुक्यातील 78 महसूल मंडळामध्ये अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये शेतकरी टाकण्यात आलेले आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त वाढीव मदत भेटणार आहे मित्रांनो। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच्या सर्व तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारची अतिरिक्त वाढीव नुकसान भरपाई आता त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये सर्वच्या सर्व तालुके टाकण्यात आलेले आहेत। लातूर जिल्ह्यातील एकूण 60 महसूल मंडळामध्ये अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत। त्यामुळे या लातूर जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त वाढीव मदत ही भेटणार आहे। मराठवाड्यातला आता शेवटचा जिल्हा बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत। एकूण 87 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची अतिरिक्त वाढीव मदत भेटणार आहे। आता हे झाले मराठवाड्यातील 8ही जिल्हे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना ही सर्व मदत भेटणार आहे मित्रांनो। पुढचा जिल्हा आता हे झालं मराठवाडा। पुढचा विभाग आहे विदर्भ। विदर्भामध्ये 5 जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल किंवा बुलढाणा असेल, या विदर्भातल्या 5ही जिल्ह्यामध्ये जसं की यवतमाळमध्ये एकूण 16 तालुके आहेत। 16ही तालुके अंशतः
आणि पूर्णतः बाधितमध्ये टाकण्यात आलेले आहेत. 90 पेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारची अतिरिक्त मदत जी मंजूर करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येणार आहे ती भेटणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळे आहेत. हे सर्वच्या सर्व महसूल मंडळे अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये राज्य सरकारने दाखवलेल्या त्या 9 ऑक्टोबर किंवा 10 ऑक्टोबरच्या GR नुसार. तर त्यानुसार केंद्र सरकारची अतिरिक्त मदत या सुद्धा शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 80 पेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत. सर्वच्या सर्व तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. त्यामुळे या सुद्धा शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे, केंद्र सरकारची अतिरिक्त मदत. त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत. मानोरा असेल, मंगरुळपीर असेल किंवा इतर तालुके आहेत. सर्वच्या सर्व 6 वाशिम जिल्ह्यातील 6 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना अतिरिक्त केंद्र सरकारची मदत जी मंजूर करण्यात येणार आहे ती भेटणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला म्हणजे अमरावती जिल्हा. आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच्या सर्व तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. त्यामुळे या सुद्धा शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे. आता हे झालं विदर्भातल्या 5 जिल्ह्यांचा. आता पूर्व विदर्भामध्ये सोलापूर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, ठाणे असेल, रत्नागिरी असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, धुळे असेल, जळगाव असेल किंवा महाराष्ट्रातले उर्वरित जिल्हे म्हणजे महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये बरेच सारे जिल्ह्यातील तालुके होते. एकंदरीत आपण जर विचार केला 9 ऑक्टोबर किंवा 10 ऑक्टोबरच्या GR नुसार, 9 ऑक्टोबरला राज्य सरकारने GR काढला ज्याच्यामध्ये 253 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये होते. त्यानंतर पुन्हा 10 ऑक्टोबरला GR काढला त्याच्यामध्ये एकूण 347 तालुक्यांचा समावेश अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये राज्य सरकारने केला. परंतु एकूण 347 तालुक्यांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जे अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात येणार आहे हे 347 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि आता हे अनुदान कसं मिळणार या संदर्भात थोडक्यात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वप्रथम हा प्रस्ताव पाठवलाच नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये भाषणामध्ये बोलले, उत्तरामध्ये बोलले. त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने उठले आणि ते बोलले की बाबा राज्य सरकारचा प्रस्ताव आलेला आहे आणि तो प्रस्ताव आपण लवकरच मंजूर करू आणि राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देणार आहोत. आणि हा निधी 1,500 कोटीपेक्षा जास्त आहे, जवळपास 2,000 कोटीच्या जवळपास निधी जाऊ शकतो. आणि तो प्रस्ताव मग त्यांनी कबुली दिली, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आणि 1,500 कोटीपेक्षा जास्त मिळणार असं सुद्धा बोलले. त्यानंतर आता आपण जर पाहायला गेलं तर हे पैसे कसे भेटणार. सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने ऑलरेडी 31,628 कोटीचं पॅकेज मंजूर केलं होतं. त्याच्या अगोदर जे प्रस्ताव अतिवृष्टी नुकसान भरपाईचे गेले होते त्या सुद्धा प्रस्ताव मंजूर केले होते 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. मग ते प्रस्ताव जे गेले होते किंवा जे 31,628 कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये ऑलरेडी शेतकऱ्यांच्या याद्या फार्मर आयडी नुसार बनल्या होत्या. बाबा फार्मर आयडी होते तर ज्यांच्याकडे फार्मर आयडी होते त्यांच्या ऑलरेडी सरकारने आपोआप याद्या तयार केल्या होत्या. शेतकऱ्यांना कोणतेही काम करायची गरज नव्हती. मग त्याचप्रमाणे ज्या 31,628 कोटीच्या पॅकेजमध्ये तुम्हाला पैसे आले असतील त्या 31,628 कोटीच्या पॅकेजमधल्या ज्या याद्या आहेत त्याच याद्यावरती आता हे पैसे आता केंद्र सरकारचे येणार आहेत आणि त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरण होणार आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे. तुमच्या फार्मर आयडीला आधार कार्ड लिंक असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आधारला बँक खातं संलग्न म्हणजे लिंक असणं महत्त्वाचं आहे. आणि हा निधी NDRFच्या निकषानुसार केंद्र सरकारचे जे काही नियम आहेत त्यानुसार हेक्टरी 8,500 रुपये प्रमाणे, जिरायत पिकासाठी, बागायतीसाठी 17,500 रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 22,000 रुपये प्रमाणे हे निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे लवकरच हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला पाठवण्यात येणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.